20 जानेवारीला सकाळी 9 वाजता अंतरवालीतून जरांगे पायी मुंबईच्या दिशेने कूच करणार। बीकेसी, आझाद मैदान, शिवाजी पार्क यापैकी एका मैदानावर आंदोलन होणार। काँग्रेस पक्षाच्या 139व्या स्थापना दिनानिमित्त आज नागपूरमध्ये हे तैयार हम महारॅली। काँग्रेस 2024च्या लोकसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकणार। महारॅलीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी। गोंदियातील कार्यकर्ते नागपूरला रवाना होणार, तर दीक्षाभूमीवरून बाईक रॅली। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची विशेष रणनीती। देवेंद्र फडणवीस फेब्रुवारीपासून दररोज 3 सभा घेणार। 45हून अधिक जागा जिंकण्याचा निर्धार। राम मंदिराची निर्मिती झाली याचा आनंद, मात्र भाजप मंदिरावरून राजकारण करते की व्यवसाय ठाऊक नाही। शरद पवारांचा हल्लाबोल। आमंत्रण मिळालं नसल्याची ही माहिती। अमरावतीमध्ये शरद पवार आणि बच्चू कडू यांची भेट। शेती आणि सामाजिक विषयावर चर्चा झाल्याची कडूंची माहिती। शिंदेंसोबतच कायम राहणार असल्याची स्पष्टोक्ती। एमफिलचे प्रवेश तातडीने थांबवण्याच्या यूजीसीच्या सूचना। 2022 नंतर प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पदवीला मान्यता नाही। परिपत्रकाद्वारे यूजीसीकडून स्पष्ट। शिवडी न्हावाशेवा प्रकल्पाचं 12 जानेवारीला लोकार्पण होण्याची शक्यता, तर पंतप्रधानांची वेळ मिळवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न। पुण्यामध्ये पोलिसांसमोरच कोयता गँगचा उच्छाद। वडगाव शेरीमध्ये 2 गटातील वादात कोयत्यानं हल्ला। नागरिकांमध्ये दहशत। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। मध्य प्रदेशच्या गुनामध्ये भीषण अपघात। बस आणि डंपरच्या धडकेमध्ये 12 जणांचा मृत्यू। अपघातानंतर बसला आग। कोरोनाच्या JN1 व्हेरियंटनं चिंता वाढवली। देशामध्ये JN1चे 109 तर 4093 कोरोना बाधित। 24 तासात 3 मृत्यू। परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र पुन्हा अव्वल। एप्रिल ते सप्टेंबर 2023 या कालावधीमध्ये एकूण 65,502 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। चांद्रयान 3 आणि आदित्य L1च्या यशानंतर आता इस्रोचं मिशन ब्लॅक होलचं रहस्य उलगडण्यासाठी इस्रोची नवी मोहीम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।